नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. रात्री उशिरा डॉक्टर सुजय विखे रस्त्यावर राहुरीतील वाहतूक कोंडीचा घेतला प्रत्यक्ष आढावा. राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच प्रवासी वाहन चालक व स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचे सोमवारी दिसून आले. तसेच या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राहुरीत प्रत्यक्ष उपस्थित राहून नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्त्यावर थांबून नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे राहुरीकरांना सहन करावा लागलेल्या त्रासाबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त करत जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. तसेच केवळ फोटो व्हिडिओ पुरते काम न करता प्रत्यक्ष प्रश्न सुटले पाहिजेत हीच माझी भूमिका आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी देवळाली प्रवरा येथील नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारा माणूस आहे. निष्ठावान व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची साथ मला लाभली हे माझा भाग्य आहे. आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही तर ते नेत्याने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करतात. आज त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली. जिथे ट्रॅफिक जाम आढळेल तिथे आमचे कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन नियोजन करतील. फक्त एकदा येऊन फोटो काढून लोकांना न्याय मिळाला नाही तर लोकांचा विश्वास संपतो याची मला पूर्ण जाणीव आहे. आज केवळ 1 तासाचा अपवाद वगळता कुठेही वाहतूक ठप्प नव्हती. मागील काही दिवसात झालेल्या त्रासाबद्दल मी राहुरीकरांची मनापासून माफी मागतो. प्रतिनिधी महेश कांबळे. काल आपण आलात, वाहतूक सुरळीबाबत सूचना केल्यात. आज वाहतूक सुरळीत झाली. नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नागरिकांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील. मला एक गोष्टी खात्री 100% आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित, पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथे जिथे ट्रॅफिक जॅम कधी जाणवायला लागलं का लगेच रस्ता मोकळं करणं. तर शेवटी कुठलाही प्रकल्प होत असताना, कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागतं. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज ते त्यांचं काम नाही पण उभे राहिले असे कार्यकर्ते मिळणं पण माझं भाग्य समजतो. कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही. आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठं अडकलंय काय अडकलंय ते. कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्यावर. तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही. आज अक्षरशः 1 तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जॅम होणार नाही आणि जर पुढे ट्रॅफिक जॅम आढळलं तर माझी लोक, माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे. तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो. आपण होमगार्डांचा पगार देणार होता, आज 20 होमगार्ड मंजूर झाले, काय सांगाल? होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता. माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली. आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला. एसपी ऑफिसहून मुंबईला गेला आणि जेव्हा जिद्द असते तर जिद्दी सगळं होऊ शकतं. फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे. आणि नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात. होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत आणि राहुरीचेच मुलं आहेत त्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे. त्यांना फक्त रुजू व्हायचं आहे कामावर. असं काही कुठून अमेरिकन आणि कुठून जपानहून लोक येत नाहीत. राहुरीचेच आपले मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी
15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो. म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला, तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट नाही, देऊन टाका. 7 लाख रुपये मी लहान होतोय ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले. 7 लाख रुपये तर 7 लाख रुपयाला काही मूल्य नाही. दादा हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं, पण आपण यामध्ये लक्ष घातलंय, काय सांगणार? आता रात्रीची वेळ आहे, कशाला खोटं बोलायला लावतो त्या सोडून थँक्यू. नागरिकांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील. मला एक गोष्टी खात्री 100% आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित, पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत. आणि जिथे जिथे ट्रॅफिक जाम कधी जाणवायला लागलं का लगेच रस्ता मोकळं करणं. तर शेवटी कुठलाही प्रकल्प होत असताना, कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागतं. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज, ते खरं त्यांचं काम नाहीये पण उभे राहिले, असे कार्यकर्ते म्हणणं पण माझे भाग्य समजतो. कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही. आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठं अडकलंय का, काय अडकलंय का काय. कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्यावर. आणि मग तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही. आज अक्षरशः एक तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जॅम नाही. आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जॅम होणार नाही. आणि जर कुठे ट्रॅफिक जॅम आढळलं तर माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे. तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो. आपण होमगार्डांचा पगार देणार होता, आज 20 होमगार्ड मंजूर झाले, काय सांगायचं? होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता. माननीय पालकमंत्री महोदयांनी DG होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली. आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला. SP ऑफिसहून मुंबईला गेला. आणि जेव्हा जिद्द असते ना तर त्या जिद्दीने सगळं होऊ शकतं. फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे, आणि नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात. तर होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत. आणि राहुरीचेच मुलं आहेत त्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे, त्यांना फक्त रुजू व्हायचंय कामावर. असं काही कुठं अमेरिकन आणि कुठून जपानहून लोक येत नाहीत. राहुरीचेच आपल्या मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल. आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो. म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला, तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट नाही, मी देऊन टाका. 7 लाख रुपये मी लहान होतोय ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले. 7 लाख रुपये तर 7 लाख रुपयाला काही मूल्य नाही. दादा हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं, पण आपण यामध्ये लक्ष घातलंय, काय सांगणार? आता रात्रीची वेळ आहे, कशाला खोटं बोलायला लावतो त्या सोडून. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.